सकाळी उठल्यापासून डोके जड झाले होते. रात्री उशिरापर्यंत जागणे ही तर माझी रोजची सवय झाली होती. पण काल नकळत आलेल्या अश्रूंमुळे झोपच उडून गेली. या अश्रूंचे एक वेगळे कारणे असतात. आपला मेंदू भले कितीही तडजोड करेल, त्याला कितीही समजावले की आता सर्व काही ठीक आहे, आयुष्य नावाची गोष्ट पुन्हा रुळावर आली आहे, आता निश्चय केला की स्वतःशिवाय कोणाकडूनच अपेक्षा कदापि ठेवायची नाही, पण हे मन काही केल्या ऐकतच नाही. या भाबड्या मनाला कोण समजावणार? दिशा कॉफीचा कप घेऊन बाल्कनीमध्ये उभी राहिली. समोरच्या टेरेसवर मोरे काका काकूंच्या सफेद केसांमध्ये कलर लावत होते. काकू त्यांना असं नाही असं करा म्हणून सतत बडबडत होत्या. तुम्हाला तर काहीच येत नाही. दोघांकडे पाहून मला हसू आलं. वयाच्या या वळणावर येता येता किती बदल होत जातो. केसांमध्ये फूल लावण्यापासून सफेद केसांना कलर लावण्यापर्यंतचा प्रवास किती सुंदर असते हे प्रेम. त्या क्षणी मोबाईलची रिंग वाजली. मला अंदाज होता कोणाचा असेल. प्रत्येक दिवशी बरोबर त्याच वेळी रोज त्याचा कॉल येणं आणि तेच तेच कंटाळवाणे प्रश्न विचारणं. हॅलो, कशी आहेस? आता उठलीस? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? हो ठीक आहे. तुझा आवाज एवढा जाड का वाटत आहे? काही नाही, आत्ताच उठले त्यामुळे वाटत असेल. ओके, बाकी सर्व ठीक आहे ना? मी संध्याकाळी फोन करतो, काळजी घे. प्रांजल माझा मित्र. मैत्रीला किती वर्ष झाली हे आठवत नाही, पण जीवनाच्या प्रत्येक चढ उतारामध्ये त्याने मला साथ दिली हे नेहमी आठवणीत राहील. मग जरी तिने आपल्या पतीला सोडून सिंगल मदर होऊन आपल्या मुलांना एकटंच वाढवण्याचा निर्णय असो, हा निर्णय घेणे खूप कठीण होते. किती सहन केले. विनाकारण प्रशांतचा माझ्यावर उठलेला हात, नाही नाही ते घाणेरडे आरोप, अशा कित्येक प्रतिरोधाचा सामना करावा लागला होता मला. माहेर असो वा सासर, कुठे कुठे आपल्या वेदना सांगितल्या, पण प्रत्येक वेळी हेच ऐकायला मिळायचं की बाईला सर्व सहन करावेच लागते. शरीरावर झालेली जखम जेवढे लागत नाही तेवढे शब्दांचे घाव बसत होते. आता तर सवय झाली होती, पण दरवाजाच्या आडून बघत असणाऱ्या माझ्या मुलांच्या डोळ्यातील भीती, ती पीडा सहन करण्यासारखी नव्हती. शेवटी मला निर्णय घ्यावाच लागला. त्यावेळी प्रांजलशिवाय मला कोणीच मदत नव्हती केली. आज सर्व काही ठीक आहे. डगमगणाऱ्या लाईफने पुन्हा एकदा गती पकडली होती. पण काल रात्री एक कथा वाचता वाचता त्यातल्या नायिकेची कहाणी जणू आपलीच कहाणी वाटू लागली होती आणि आपूसकच डोळ्यांच्या कडा ओलावल्या. पुढचा दिवस उदासीनतेत गेला आणि संध्याकाळी अचानक प्रांजलला पाहून मी आश्चर्यचकित झाले. तू यावेळी? हो, ऑफिसमधून सरळ इथेच आलो. निशी, आज तुझ्या आवाजात तो उत्साह गायब होता. मी दिवसभर डिस्टर्ब होतो. काही प्रॉब्लेम आहे का? असेल तर सांग यार. ठीक आहे. आवाजात पुन्हा तोच थोडा भारीपण होता. निशी, मला तुझ्या जीवनातील भाग बनायचा आहे. तू मला तुझ्या लाईफमध्ये मला समाविष्ट करशील का? हो, मला माहीत आहे तू खूप त्रास भोगला आहेस आणि कोणावर विश्वास ठेवणे तुझ्यासाठी आता कठीण झाले आहे. तुझ्यासाठी. पण मला तुझा तो विश्वास जिंकायचा आहे. मला हे म्हणायचं नाही की तुझा गेलेला काळ पुन्हा परत आणून देऊ शकतो. एवढं मात्र आहे की येणाऱ्या प्रत्येक क्षणात तुला रडण्याची संधी कधीच देणार नाही. असं बोलता बोलता त्याने आपल्या खिशातून एक रिंग बाहेर काढली आणि गुडघ्यावर बसला. त्याचे निर्दोष डोळे पाहून तिचं मन भरून आलं. आज मला काहीच विचार करायचा नव्हता. चल, जिंदगी तुला अजून एक संधी देते. थरथरणारे बोटे एक नव्या जीवनाच्या स्वागताला पुढे झाली.